वाह, फर्स्ट क्लास. या 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 कीर्तनी साहेब, घ्या चहा घ्या. वहिनींनी अगदी फर्स्ट क्लास चहा केलाय. अर्थात हे मी तुम्हालाच काय सांगतोय, तुमच्या दिवसाची सुरुवातच या चहानं होत असणार काय? नाही, माझ्या दिवसाची सुरुवात माझ्या मुलीच्या हातच्या कॉफीनं होते. ओ वाह वाह. नाही पण आता इथून पुढे म्हणजे तुम्हाला कॉफी घ्यायला आमच्या घरी यावं लागणार काय? कॉफीचं आपण नंतर बघूया, पण त्याच्या आधी जरा महत्वाच्या मुद्द्यावरती बोलूया आपण. हो हो, अर्थातच अर्थातच, बोलूया ना. बोला बोला ना. मी तुमच्या मुलाला बऱ्याच दिवसांपासून ओळखतोय. म्हणजे सुरुवातीला त्याच्या काही गोष्टी मला खूप खटकल्या, पण एकूण बघता पोरगा चांगला आहे. अर्थात अहो, म्हणजे काय राजहंसांचे चिरंजीव आहेत ते. नाही ते बरोबर आहे, पण कसं आहे, गायत्री माझी मुलगी नाहीये. माझा जीव आहे तो. आणि अचानक एखादा अनोळखी माणूस येऊन जर माझा जीव द्या असं जर म्हणाला तर ते कसं शक्य आहे, नाही का? वाह 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 कीर्तने साहेब, त्याने अगदी बरोबर अगदी बरोबर. पण मला असं वाटतं की आमचा कार्तिक काही तुमच्यासाठी अनोळखी नाही. नाही, अगदी बरोबर आहे, मी त्याला ओळखतो, पण म्हणजे केवळ माझ्या मुलीच्या कॉलेजमधला तिचा एक मित्र किंवा एक मुलगा म्हणून मी त्याला आतापर्यंत ओळखत होतो. पण आता काही क्षणांपूर्वी त्याची भूमिका अचानक बदलली, त्यामुळे या भूमिकेमध्ये तो माझ्यासाठी अनोळखीच आहे. त्याला माझी मुलगी आवडते, माझ्याही मुलीला तो आवडतो. म्हणजे आता तिच्याशी मी जेव्हा बोललो तेव्हा मला असं लक्षात आलं. पण म्हणून असं कुठलीही शहानिशा न करता, विचारपूस न करता असं डायरेक्ट मी माझी मुलगी देऊन टाकू शकत नाही ना. त्याला जर माझ्या मुलीशी लग्न करायचं असेल तर मला त्याची आधी नीट पारख करावी लागेल. नाही म्हणजे त्यासाठी त्याला माझ्या घरात येऊन 1 महिना राहावं लागेल. नाही पारख म्हणजे त्या 1 महिन्यामध्ये मी त्याची चांगली पारख करेन, आणि जर मला असं वाटलं की तो योग्य मुलगा आहे तरच माझा जीव मी त्याच्या हातामध्ये सुपूर्द करेन. जो कोणी मुलगा तुझ्या नशिबात असणार आहे ना गायत्री, त्याला बाबांच्या सगळ्या परीक्षा पार कराव्या लागणार आहेत. ज्या मुलाला तुझ्याशी लग्न करायचंय तो तुझ्यासाठी योग्य आहे की नाही हे आधी त्याला सिद्ध करावं लागेल. आम्ही जसं तुला फुलासारखं जपतो तसं तोही जपू शकतो हे सिद्ध करण्यात जर तो अयशस्वी झाला ना, तर प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन सांगितलं ना तरी त्याचं लग्न तुझ्याशी होणं अशक्य आहे.